जीवघेण्या हल्ल्याच्या 2 परस्पर विरोधी गुन्ह्यातील आरोपी 24 तासामध्ये अटकेत. बोदेगाव इथं गोळीबार आणि लोखंडी गजानं मारहाण प्रकरण. शेवगाव पोलिसांची जलद कारवाई. शेवगाव तालुक्यातील बोदेगाव परिसरात घडलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या 2 परस्पर विरोधी गुन्ह्यामध्ये शेवगाव पोलिसांनी तत्पर कारवाई करत अवघ्या 24 तासांच्या आत दोन्ही प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. दिनांक 15 मार्च रोजी बोदेगाव दुर्ग क्षेत्रामध्ये पिऱ्या उर्फ सुरेश भगत कापसे आणि त्याच्या साथीदारांनी गणेश रमेश कापसे यांच्यावर गावठी कट्ट्यानं गोळीबार करून त्यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी गणेश रमेश कापसे यांच्या फिर्यादीवरनं शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपी भारत ज्ञानदेव कापसे याचा शोध घेत असताना तो घराजवळील मक्याच्या शेतातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांना दिसून आला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेत अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोठाळे हे करत आहेत. दरम्यान दुसऱ्या घटनेमध्ये पिण्या उर्फ सुरेश भारत कापसे आपल्या 4 चाकी वाहनामध्ये डिझेल भरून मित्रासह चहा पिण्यासाठी बोदेगाव येथील मुंडे चौकात थांबला असता नितीन मनोहर काकडे, संग्राम नितीन काकडे, दत्तात्रय हरिश्चंद्र ताहकीक, राजू बागवान यांनी त्याच्यावर लोखंडी गजानं हल्ला करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पिण्या उर्फ सुरेश कापसे याच्या फिर्यादीवरनं गुन्हा क्रमांक 218/2026 नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी दत्तात्रय हरिश्चंद्र ताहकीक राहणार शेवगाव याला जळगावकडे पळून जात असताना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले करतायत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं केली आहे. वृत्त संपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.